कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/4/2026 रोजी साधारण 21:40 एक आपल्याकडे CSM इन्फो सिस्टीम लिमिटेड कंपनी आहे जी ATM मध्ये कॅश भरण्याचे काम करत असते. ही जेव्हा व्हॅन ॲक्सिस बँक ATM राजकिरण सोसायटी जी आहे कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी कॅश भरण्यासाठी आली असता जो कॅश भरणारा कर्मचारी जो असतो त्याने व्हॅन मधून इतर गार्ड आणि जे कर्मचारी होते त्यांना गुंगारा देऊन तो बॅग जी पैशाने भरलेली होती ती बॅग घेऊन खाजगी वाहनाने पळून गेला होता. ज्यावेळेस कांदिवली पोलीस स्टेशनला ही माहिती मिळाली तात्काळ आपण या ठिकाणी 511/2026 BNS कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तो जो कर्मचारी होता जो पैसे भरण्यासाठी आला होता त्याच्या सगळ्या डिटेल्स काढल्या. आपण तात्काळ 4 पथकं आपण तयार केली होती. त्याची CCTVची पाहणी केली. त्यानंतर आपल्याला कळलं की एक लाल कलरची गाडी आहे ज्याच्यात तो आरोपी पळून जाताना दिसतो आहे. आपण त्याचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना आपले जे ATCचे अधिकारी आहे श्रीकांत मगर आणि त्यांची टीम त्यांना ती मुंबई गोवा महामार्गावर जाताना ती गाडी दिसली. आपण त्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर जे बाभळी आहे जिल्हा रायगड त्या ठिकाणी ती लोकेट करून आपण तात्काळ 2 आरोपींना ताब्यात घेतले. आपण तात्काळ त्या 2 आरोपींकडे चौकशी करून जी रक्कम होती जवळपास 66 लाख रक्कम होती सर्वसाधारण तीही ताब्यात घेतली. जी गाडी वापरली होती ती ताब्यात घेतली आहे आणि 100% आपण त्याच्यात 6 तासाच्या आत रिकव्हरी ही केलेली आहे. CSN इन्फो सिस्टीम कंपनी जी आहे जी बँक ATM ला भरते त्याचा तो कर्मचारी. आरोपीचं काय बॅकग्राऊंड आहे का? आरोपीचा आता आपण पूर्व अभिलेख चेक करतो आहोत. आधीपासूनच अशा गोष्टीवर लक्ष ठेवून होता का तो ह्या गोष्टीला म्हणजे तो ज्या ATM म्हणजे ती जी सोसायटी आहे राजकिरण कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि त्याच्या डोक्यात होतच की ज्या ठिकाणी आपण पकडले जाणार नाही किंवा पटकन लक्षात येणार नाही त्या ठिकाणी थोडा अंधार होता त्याचा फायदा घेऊनच त्याने ते इतर गार्ड आणि कर्मचाऱ्यांना गुंगारा दिलेला आहे असं आपण तपासात आपण निष्पन्न करतो. चोरी जी केली आहे आता 306 ऑलरेडी आपण अप्लाय केलेला आहे. आरोपींची PCR घेऊन पुढचा आपण तपास करतो. अजून आरोपी आहे का याच्यामध्ये? त्यांची PC घेतो आहोत आपण आता त्या पुढच्या तपासात आपण निष्पन्न करूया. हिंदी येत नाही बरं मला.